नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये। आजपासून का नाही दिवाळीला प्रारंभ झालता, म्हणजे आज होती धनत्रयोदशी, त्यामुळे आमची दीदी इथं बाहेर रांगोळी काढालती। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आमच्या घरात भरमापाची पूजा असते आणि त्यासाठी आम्हाला कनेरीची पानं लागतात। आमच्या गल्लीत एक कनेरीचं झाड आहे, त्या झाडाची आम्ही पानं तोडून आणलो। प्रत्येक वर्षी थोडं थोडं पैसे आम्ही साठवत जातोय आणि तेच पैसे आजच्या दिवशी आम्ही इथं पूजा करायला ठेवतोय। यामध्ये आमच्याकडे 25 पैशापासून 20 रुपयाच्या बंदापर्यंत सगळी बंद आहे। ते सगळे एका ताटात काढून घेतलो आणि पहिला ते धुवून घेतलो। तोपर्यंत आमची मम्मी पण इकडं काठी धुवून घेतली। ही जी काठी असते का नाही तीच पुजायची असते भरमापाची पूजेला। ती जी सगळी बंद धुतलेलो ती एका कापडावर वाळायला ठेवलो। हॉटेल वरून घरी आल्यावर आमच्या पप्पांनी एक शर्ट पीस घेतली आणि त्या पाटाला पूर्ण कव्हर करून घेतली। मी पण त्यांना प्रत्येक बंदाचा असा गट्टा करून द्यायला लागलो, पण पप्पांनी माझा पचकाच केली। जे मी गट्ट करून दिलतो का नाही ते सगळं असं पसरूनच मांडलेत बघा। लगेचच मग कापूर लावलीत आणि निवत पण दाखवून घेतली। आणि आज शक्यतो सगळी जण केळीच्याच पानात जेवायचं असते, पण मी जे केळीचं पान आणलेलो का नाही ते जरा फाटलं, त्यामुळे एकाच ताटापुरतं केळीचं पान राहिलेलं। आणि आज विशेष म्हणजे सोजीची पोळी केलती आणि 5 प्रकारच्या भाज्या एकत्र मिक्स करून केलत्या। आता व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, जाताना काम करा, ते म्हणजे तुमच्या भावाला फॉलो तेवढं नक्की करा, आणि युट्यूबर असला तर सबस्क्राईब करा। चला।